एक कविता ऐकली आणि मुलीने शेतकरी मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असं जर तुम्हाला कोणी म्हटलं तर पहिल्यांदा तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे अगदी खरंय. नाशिक येथील कवी संदीप जगताप यांची पोरी तू शेतकरी पोराशी लग्न कर ही कविता सोशल मीडियावरती व्हायरल झाली होती. नोकरी नोकरी काय करते, नोकर नोकर असतो. ऑफिसमध्ये साहेबांपुढे तो खाली मान घालून बसतो. इथं बांधाच्या सिंहासनावर आणि सोनेरी आकाशाच्या छताखाली जेव्हा माझा बळी बसतो तेव्हा या हिरव्यागार साम्राज्याचा तो एकमेव सम्राट असतो. पेन्शनचं त्याला नसतं टेन्शन, कारण माती कधीच रिटायर होत नाही. पायलीभर पेरले दाणे तर वर्षापुरतं पिकून देते काळी आई. म्हणून तुला आणि तुझ्या पुढल्या पिढ्यांना उपाशी राहायचं नसेल तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर, तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर. ही कविता भुसे तालुका निफाड येथील शिवानी संतोष पानघवाणे या मुलीने ऐकली व तिचे व तिच्या कुटुंबाचे मत परिवर्तन झाले व आता या मुलीचे एका शेतकरी मुलाशी लग्न होणार आहे. माझं 1 मे रोजी लग्न होतंय, तर मी तुम्हाला लग्न जमवण्याचा सुंदर असा किस्सा सांगते. माझ्या घरच्यांचं असं म्हणणं होतं की मी एका नोकरदार मुलाशी लग्न करावं, पण तसे स्थळ आले ते, पण माझीच मनापासून इच्छा होत नव्हती. संदीप जगताप सर यांची कविता ऐकली व माझे घरच्यांचे विचार बदलले. ते सरांनी सांगितलंय खुरड्यात जगण्यापेक्षा मोकळ्या हवेत जगलेलं कधीही चांगलं. आभार मानते त्या सरांचे की त्यांनी कविता काढली व माझ्या घरच्यांचे विचार बदलले. मी खूप खुश आहे. आज त्यांच्यामुळे माझं एका शेतकरी पुत्राशी लग्न होतंय. खूप खूप आभार त्या सरांचे. कवी संदीप जगताप हे सातत्याने शेतकरी व शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसंदर्भात लेखन करत असतात. त्यांच्या या व्हायरल झालेल्या कवितेने आता अनेक मुली शेतकऱ्यांच्या पोराशी लग्न करायला पुढे येतील हे मात्र नक्की. 2 BHK 3 BHK फ्लॅटला तू ताजमहल म्हणून फसू नको. तुझ्या बापाच्या घराला 10-5 गुंठ्याचं अंगण आहे. तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नको. मोबाईलवरच्या अॅनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही. शहरामधल्या 5व्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही. भिजायचं असेल, रुजायचं असेल तर हवी असते माती आणि वरून खऱ्याखुऱ्या पावसाची सर. तुला आयुष्य करायचं असेल हिरवगार, तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर, तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर.